सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण सगळीकडे पेटत दिसतंय। आपण पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि पुण्याची निवडणूक सुद्धा या ठिकाणी रंगत चालली आहे। काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांची सभा पुणे शहरामध्ये झाली। काल आणि परवा दिवशी राहुलजी गांधी यांची देखील सभा पुणे शहरामध्ये झाली। अनेक दिग्गज नेते पुणे शहरामध्ये येतात। यासोबतच पुण्याचे नागरिक जे की अनेक अपेक्षा घेऊन बसलेले आहेत या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने ही निवडणूक रंगणार आहे। खरं तर पूर्वी ही चर्चा आपण कट्ट्यावर करायचो, पारावर बसून लोक गावागावात चर्चा करायचे की निवडणुकीमध्ये काय मुद्दे असायला पाहिजे, काय निवडणूक असायला पाहिजे। या सर्व गोष्टींवर या ठिकाणी कल्पना कट्टा म्हणून अनेक लोक या ठिकाणी येत असतात। पुण्याचे सुज्ञ नागरिक या ठिकाणी असतात। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने या सगळ्या निवडणुकीकडे हे सर्व नागरिक बघताय। सर नमस्कार, सर्वप्रथम मी आपल्याकडून सुरुवात करतो। काय सांगाल, पुणे लोकसभा निवडणूक सर्वत्र वातावरण चालू आहे, अनेक दिग्गज नेते मंडळी या ठिकाणी शहरामध्ये येतात आणि प्रचार आपल्या पद्धतीने करताय। एक नागरिक म्हणून पुणेकर म्हणून काय अपेक्षा आपण बाळगताय? सध्या इलेक्शन ही प्रत्येक पक्ष आपल्या अँगलने बघतोय, आपल्या अँगलने मांडतोय। पण सामान्य पब्लिक मध्ये गेलं तर ते व्हॉट्सअपमुळे आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे लोकांचं एवढं ज्ञानात भर पडली की कोण खोटं बोलतो कोण खरं बोलतोय, त्याच्यामुळे शहानिशा जागेवर होते आणि वेगवेगळ्या ग्रुपवर चालणाऱ्या चर्चा हा जातो तो विषय आहे। म्हणजे माझा वाढदिवस आहे, तो माझ्या शहरात भाऊ राहत असला ते तो व्हॉट्सअपवर शुभेच्छा होतो आणि तिथं विषय संपतो। तसं ते व्हॉट्सअपवर होत झालोय आणि त्यात किती वेळा आडीबेडी झालं। पण हा जो आजचा उद्देश आहे की कट्ट्यावर जे चर्चा व्हायच्या पूर्वी त्या चर्चा किती साधक किती बाधक प्रत्येकाने आपलं मत मांडावं हा योग्य आहे। बरोबर, ह्यामध्ये आता जनतेचा कौल असा आहे की टीव्हीवर दिसतंय आणि प्रत्यक्षात वेगळं की समजा एक पुण्याचं सॅम्पल होतं की याच्या आधी करमाडी खासदार होते, त्यांनी एक बालेवाडीसारखा मोठा प्रकल्प केला, नदीपात्र असो काय असो की नदी सुधार प्रकल्प, पण वाहतूक गटार ते दिसतंय समोर वेगळं आणि मांडलं ते वेगळं। हा विरोधाभास लोकांना कळायला लागलाय। तेव्हा वाटतं यावेळेस ना की जी पूर्वी काँग्रेस काळात जी परिस्थिती झाली तशी परिस्थिती झाली की भाजपला परत बॅक फुटला। सर काय सांगाल, कशा पद्धतीने या निवडणुकीकडे तुम्ही बघताय? आमचे मित्र सर्वप्रथम आमचे मित्र सुरेश अप्पा जैन यांचं या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आमच्या सर्व मित्र परिवाराला आजचा दिवस निवडणूक कट्टा म्हणून एक विशेष चहापानाचं आमंत्रण दिलं आणि त्या निमित्तानं सर्वांच्या मनातल्या आणि व्हॉट्सअपवर फिरायला जाण्याच्या प्रतिक्रिया समक्ष देता येतील आणि सगळ्यांना एक रिव्ह्यू देता येईल की कोण पक्षाचं काय काम करते, कुठपर्यंत उमेदवार आहे, म्हणजे लाईव्ह सगळं ऐकायला मिळेल म्हणून आम्हाला बोलवलं। तर माझं मत आहे की मोदी साहेबांनी ज्या वेळेला 2014ला असं दाखवलं की काहीतरी देशात वेगळं येणार आणि मी चमत्कार करणार आणि भारतातली सगळी गरिबी दूर करणार, दरवर्षी 2 कोटी रोजगार देणार, पण शेवटी भाजपाला राम मंदिराच्या मुद्द्यावरती इलेक्शन अडवायला लागते 2024ला। तुम्ही जर भाजपाचा 2014चा निवडणूक प्रचारनामा बघितला, त्यांचा जाहीरनामा किंवा 2019चा जरी बघितला तर त्याच्यातली अर्धी निम्मी आश्वासने त्यांनी मोडलेली आहेत। त्याच्यामुळे सगळं राजकारण कलुषित झालंय आणि या निवडणुकीच्या निमित्ताने ते सगळं शुद्धीकरण होईल, जसं अमृत मंथन झालं तशा पद्धतीने होईल असं वाटतंय। आणि नक्कीच कोण कोणाला धडा शिकवून हे तर नागरिकांच्या हातात आहे, मतदानाच्या हातात आहे। 13 तारखेला पुणे शहराचं मतदान आहे। काय सांगाल, काय तुमची भूमिका आहे आत्ताच्या राजकारणाविषयी? नमस्कार, एक सुज्ञ पुणेकर किंवा एक जाणकार पुणेकर म्हणून पाहता पुणे शहराला पुणे पूर्वेकडचं ऑक्सफोर्ड संबोधलं जातं। येथे 100 वर्ष जुन्या संस्था इथं कार्यरत आहेत। त्या संस्थांना जास्तीत जास्त नावलौकिक किंवा त्यांना निधी मिळून देशभर कसं त्याची जास्तीत जास्त प्रचारणा होईल आणि बाहेरचा जो सुशिक्षित पिढीचा जो आपला दुसऱ्या देशात जातो तो आपल्या देशात कशी येईल त्याच्यावर जर काम झालं। तसं जीएसटी संदर्भात आज 7 वर्ष झालेले जीएसटी संदर्भात एलबीटी हा जेव्हा कायदा एलबीटी आला होता त्या टायमाला तो स्थानिक कर असल्यामुळे तिथे व्यापाऱ्यांनी त्याच्या विरोधात उठाव केल्यानंतर तो रद्द करण्यात आला होता। पण जीएसटी आज 7 वर्ष झालेली आहे, तर त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांची अशा अपेक्षा आहेत की सुसूत्रता यावी आणि जीएसटीवर जास्तीत जास्त काम व्हावं। तसंच वाढत्या गुन्हेगारी आज जे पुणे शहराची एक ओळख बनत चाललेली आहे त्याच्यावर जास्तीत जास्त काम होऊन इथं शांतता कशी आणता येईल आणि परत पुणे शहराची ते नावलौकिक कसं मिळवून देता येईल ही आमची एक सामान्य नागरिक म्हणून येणाऱ्या लोकसभा संसदेकडनं आमची अपेक्षा असेल।